सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या अंतर्गत जी महाविद्यालये संलग्न आहेत त्या महाविद्यालयांना FY BCom या वर्गासाठी AEC हा विषय जो आहे त्यामध्ये मास्टरिंग फॉर प्रोफेशनल पर्पजेस हे टेक्स्टबुक आपल्याला प्रिस्क्राईब केलेलं आहे आणि हा पेपर कंपल्सरी आहे. तर या पेपरचा क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न असेल तो आज आपण बघूया. हा पेपर थिअरी आहे, यामध्ये प्रॅक्टिकल नाही. 2 क्रेडिटचा पेपर असेल 50 मार्कांसाठी. त्यामध्ये इंटरनल असेसमेंट आणि एक्सटर्नल असेसमेंट असे 2 भाग असतील. इंटरनल एक्झाम जी आहे ती 20 मार्कांची असेल. पासिंगसाठी आपल्याला 8 मार्क्स पाहिजे आणि त्याचे 2 भाग परत आहेत. पहिल्यामध्ये क्लास टेस्ट किंवा एक्झामिनेशन यात 10 मार्क. दुसरं होम असाइनमेंट किंवा ओरल एक्झाम किंवा स्टुडंट सेमिनार किंवा फील्ड व्हिजिट याच्यासाठी 10 मार्क्स असतील. तर हे झालं इंटरनल एक्झामच्या बाबतीत. एक्सटर्नल एक्झाम किंवा सेमिस्टर एंड एक्झाम जी आहे ती 30 मार्कांची असेल. त्या 30 मार्कांसाठी 12 मार्क्स आपल्याला पासिंग करता पाहिजे. त्याच्यामध्ये पॅटर्न आहे क्वेश्चन नंबर 1 राईट ॲन्सर एनी 5. 7 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. 20 शब्दांमध्ये आपण ती उत्तरं लिहायची. 5 मार्क्स त्याला आहेत. क्वेश्चन नंबर 2 जो आहे राईट शॉर्ट नोट्स एनी 2. 3 पैकी कोणत्याही 2च्या शॉर्ट नोट्स आपल्याला लिहायचे आहेत. त्याला 100 शब्दांमध्ये आपल्याला एक उत्तर लिहायचं आहे, त्याला 8 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 3 जो आहे राईट ॲन्सर एनी 1 इन 150 वर्ड्स. 1 आउट ऑफ 2 2 पैकी 1 लिहायचं आहे 150 शब्दामध्ये, त्याला 7 मार्क्स आहेत. आणि क्वेश्चन नंबर 4 राईट ॲन्सर एनी 1 इन 200 वर्ड्स. 1 आउट ऑफ 2 2 पैकी 1 उत्तर आपल्याला लिहायचं आहे 200 शब्दामध्ये, तर 10 मार्क्स त्याला आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असेल मास्टरिंग फॉर प्रोफेशनल पर्पजेस या विषयासाठी म्हणजेच AEC साठी FYBCom करिता.